कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक नेसरी गाव। याच नेसरीकडे जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूला एक पायवाट फुटते। याच पायवाटेवरून पुढे जाण्यास आम्ही सुरुवात केली। ज्या गावाचा आम्ही शोध घेतोय ते जगापासून किती दूर आहे याचा प्रत्यय आम्हाला आला। वन विभागाचे कच्चे रस्ते तुडवत 5 ते 6 किलोमीटरची पायपीट केल्यानंतर आमच्या नजरेस पडल्या त्या महिला आणि लग्नाच्या वयात आलेल्या शेतात राबणाऱ्या मुली। आम्ही पोहोचलो होतो लमाणवाडा या वाडीत। ज्या गावाचा शोध घेत होतो ते हेच गाव। 150 वर्षांपूर्वी कुण्या एका इनामदारानं रेल्वेला लागणारा कोळसा बनवण्यासाठी लमाणांच्या पूर्वजांना इथं आणलं। तेव्हापासून ते इथेच राहत आहेत। आज जवळपास 80 लोक या वाडीवर राहतात। असं असलं तरी कोणत्याही मूलभूत सुविधा लमाणवाड्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत। ना रस्ता, ना पाणी, ना आरोग्य, ना रोजगार। त्यामुळे वाडीतल्या अनेक मुली लग्नाची वाट पाहत म्हाताऱ्या झाल्यात। आमच्या लमाणवाड्याला म्हणजे रस्त्याची एक अडचण आहे, म्हणून पियाच्या पाण्याची अडचण आहे आणि इतर टायमाला आता आम्हाला कुठेतरी पेशंट एखाद्या वेळा न्यायचा असला तर पावसाचं किंवा चिखल रस्त्याला असतं तर आम्हाला खूपच अडचण येते। मुख्य अडचण म्हणजे आमची रस्ता, एक लाईट आणि पाणी आणि बाकी काही नाही अडचण। मतदान करता येऊ, मतदान करता सगळं करताय। या वाडीवरच्या नागरिकांना मतदानाचा हक्क आहे। मतांचा जोगवा मागण्यासाठी नेते येतात, मात्र निवडणुकीनंतर पुढली 5 वर्ष नेते इथं फिरकतही नाहीत। सगळे राजकारणी लोक येतात, मत मागतात, जातात, करतो म्हणतात, आश्वासन देतात आणि परत जातात। कोण इकडे बघत सुद्धा नाही। आम्ही बरेच ठिकाणी म्हणजे चांगल्या लोकांनी कोण सांगेल त्यासनी देतोय मत, सगळं काय करतो, पण तो कोण लक्ष टाकत नाही इकडे साहेब। अजूनपर्यंत तरी काय झालेलं नाही आहे। वाडीतल्या मुलांना ज्ञानगंगेच्या प्रवाहात आणण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेनं 1ली ते 4थीच्या शिक्षणाची एका खोलीत सोय केली आहे। मात्र मिणमिणत्या प्रकाशात या मुलांना उद्याच्या भविष्याची स्वप्न रंगवावी लागतायत। शासन दरबारी जे विषय पेंडिंग आहेत ती आमची अपेक्षा एवढीच आहे शासनाकडे की त्यांनी अगदी जातीनिशी एक माणुसकी म्हणून ह्या लमाणवाड्याकडे बघावं आणि ज्या सुविधा पुरवायच्या आहेत त्या सुविधा त्यांनी पुरवाव्यात। विकासापासून कोसो दूर असणारा लमाणवाडा आता तरी सरकारच्या दृष्टीपथात येणार का? उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न डोळ्यात साठवणाऱ्या इथल्या चिमुकल्यांना हक्काचं घर मिळणार का? लोकप्रतिनिधींच्या अक्षम दुर्लक्षामुळे या लमाणवाड्यावर विकासाची गंगा पोहोचलीच नाही। किमान आता तरी या लोकप्रतिनिधींनी डोळे उघडावेत अशीच माफक अपेक्षा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राज्याध्यक्ष प्रताप नाईक, झी मीडिया, गडिंग्लज, लमाणवाडा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।